चला संदीप बॉल घ्यायचा आहे. यस यूट्यूब लिंक देखील आपली संपूर्ण समाज या ग्रुपवर फिरलेली आहे. ह्या आता तर बघायला गेलं तर ही यूट्यूब लिंकवर संपूर्ण आपल्या समाज बांधवचे सामने बघतायत ते 41 व्ह्युअर्स आहेत. 14 लाईक आत्ता पण आलेत. म्हणजे तुम्हाला त्या साईटवर जाऊन लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन बटनवर क्लिक करावं लागेल. बेल आयकॉनवर क्लिक केला ऑल म्हणून ते सिलेक्ट केल्यावर तुम्हाला नंतर त्यामध्ये कमेंटमध्ये करता येतील. जे गणेश स्पोर्ट या वाहिनीतर्फे यूट्यूब चॅनलवर मात्र या पूर्ण स्पर्धाचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं ते चांगलं कॅमेरा वर्क आहे, चांगली क्लिअरिटी देखील कॅमेऱ्यातर्फे मिळाले ते. यस पहिला बॉल दुसऱ्या मॅचचा. पहिल्या बॉलवर सुवर्ण संधी. वा सबसे अलग उसकी झलक का नवीन बॅटर मैदानात कॅप्टन लिलिंग फ्रॉम द फ्रंट. जे आपण युट्यूबवर लाईव्ह प्रेक्षण बघत त्यामध्ये रिप्ले जरी बघत असेल तर सुंदर जल्लोष मात्र मैदानाच्या आज बघायला मिळाला. गोलंदाजी मार्गवर प्रशांत पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. फुलंडन पद्धतीला डिलिव्हरी होती. मिस टाइम प्रॉपर फटका मात्र बसला नाही. वाईडिश पॉइंट क्षेत्रात मात्र आर्यनने सुंदर झेल पकडला. यस चांगलं वातावरण पहिल्या टीम स्टार्ट म्हणता येईल माड वॉरियर्स हंटर संघासाठी. यस नवीन फलंदाज मैदानाच्या इन ॲट नंबर 3 ला धीरज कॅप्टन. यावेळी अजून एक जोरदार अपील मैदानाच्या आत. उत्साह संचारलाय माडवड हंटर संघाच्या बाजूने. डॉट बॉल चांगली सुरुवात म्हणता येईल. प्रशांत शेठ मॅन फ्रॉम नागाव खेळतोय माड वॉरियर्स हंटर या संघाकडून. हुकमी गोलंदाज म्हणता येईल या संघाचा. हा देखील चांगला फटका आहे. सर शेताच्या हातात जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अजून एक बिंदी गेंद. बघा पुन्हा एकदा आपण ऍक्शन प्ले बघू शकतो. टप्पा पडतोय सरळ सरळ मात्र यशच्या हातामध्ये चेंडूमध्ये विसावते. पुढचा बॉल प्रशांत शेठ. पहिले 3 बॉल डॉट स्वरूपात आलेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव मात्र अजून भेटत नाहीये. यावेळेस फटका उंचावर केला चेंडू कॅम्पमध्ये धाव. इथं मात्र बॉल निघून चाललाय. मस्तक पे देणारा फटका. पर्यंत बॉलवाची नजर म्हटली असल्याने पुढचा बॉल. हा फटका पुन्हा एकदा त्या झटणीचा घ्यायचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र प्रॉपर टाइमिंग नाही. डॉट बॉल. अजून एक मैदानाच्या चांगलं कमबॅक म्हणतात ते प्रशांत शेटचं. षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आहे. बॉलची गती थोडीशी कमी केली. फलंदाजाला अचंबित करणारा चेंडू मैदानाच्या आत बघायला मिळाला. यस चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानाच्या अनुजा ओमकार मेहता सौ आणि सौ सोनम सिद्धार्थ मेहता यांचं देखील मैदानात आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ यायचं. व्यासपीठामध्ये निबंध कक्षामध्ये आपण बसायचं.
आज महिला वर्गांची निश्चित उपस्थिती लाभणार आहे. बघा ना, म्हणजे या षटकामध्ये बघायला गेलं पहिलं षटक जी स्टार्ट होती ती स्टार्ट मिळाली. पहिल्या षटक पहिल्या बॉलवर विकेट देखील आली, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा बॉल डॉट आला, चौथ्या बॉलवर षटकार आला, पाचवा बॉल डॉट आला, सहावा बॉल देखील डॉट आला. म्हणजे या षटकामध्ये 6 धावा निघाल्या, एक विकेट जी हवी होती ती देखील मिळाली. म्हणजे चांगली सुरुवात आत्तापर्यंत ती म्हणता येईल. एक मोठा फटका आला पण चांगलं कमबॅक देखील आहे DCCA संघाचं या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गवर स्वतःच्या कोट्यातील पहिल्या संघाचं दुषटक घेऊन आलाय तो गोलंदाज असेल तो अभिषेक. 19 नंबरची जर्सी प्रदान खेळ केला खेळाडू. स्ट्राईक एंडला असेल तो सुयश. फळा मिळाला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पूर्णपणे पहिलं षटक नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून बघितलं गेलं तर सुयशच्या मधून आता मध्ये स्ट्राईक एंडला सुयश. पहिला बॉल, हा फटका ऑन द कार्पेट खेळलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे, स्वतःला झोकून देतोय, बॉल मात्र अडवतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत. एक धाव कंप्लीट केली गेली, एक धावेने पहिली सिंगल मात्र मैदानाच्या आत बघायला मिळाली या सामन्यामधील सुयशच्या बॅटमधून. येस, थोडंसं बॅट चेंज केली जाते, थोडं फास्ट खेळ घ्यायचंय. सुयोग शाह आणि निशित मेहता दोघांनी व्यासपीठाजवळ यायचंय. मी विनंती करतो सौ सोनम सिद्धार्थ मेहता यांचं स्वागत आणि सत्कार मात्र करायचा आहे. पुष्प एक छोटंसं रोपतं मात्र त्यांना द्यायचं आहे. त्यांनी आपल्या घेऊन आपल्या त्या कुंडीमध्ये देखील लावायचे, झाड वाचवायचे, झाड जगवायचे. त्याच्या समोर आहेत त्या मिसेस मेहता, ओंकार मेहतांचे मिसेस, यांचं देखील स्वागत आणि सत्कार करायचा आहे दोघांनी. पुढचा बॉल येस लोअर फुटात बॉल पडला देखील, एक धाव देखील आली. पुन्हा एकदा धीरज मात्र एक सिंगल मैदानाच्या आत घेतली. एका धावने धावसंख्येत देखील भर पडली. धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावर लागते ती 8 धावा धाव फलकावर लागत आहेत. दुसरं षटक मार्गात असताना अभिषेक गोलंदाजी मार्गवर राईट आर्म वरती विकेट. कलास्वादी दिलीप चंदुला गांधी एन बॉलिंग एन करून मारा करताना सुयशला. यावेळेस सोनोपतीचा फटका आहे, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, वन बाउन्स बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. चांगलं षटक म्हणता येईल DCCA संघासाठी. धावा जरूर आल्या, धावा आहे ना गरजेचं होतं DCCA संघासाठी. यावेळेस बघा ना, म्हणजे सुयशचं बघायला गेलं तर एक चांगली बॅटिंग बघायला मिळाली. पहिले विकेट गेली तरी प्रेशर मात्र क्रिएट करून दिलं नाही सुयशने मैदानाच्या आत. चांगली फटकेबाजी बघायला मिळाली. 2 चौकार 2 षटकार सुयशच्या बॅटमधून देखील, 1 चौकार 2 चौकार 1 षटकार सुयशच्या बॅटमधून देखील बघायला मिळाला.
पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल नाही, मैदान इशारा येतोय पंचांचा. स्वेअर चेंडू आहे. मी सुयशने हल्ला बोल केला, अभिषेकला निवडलं. अभिषेक पहिल्या बॉलिंगवर पहिल्या षटका म्हणजे चांगला हल्ला बोल केला गेला. प्रेशर जे DCC संघावर क्रिएट झालं होतं ते झुगारून दिलं. महाड वॉरियर्स हंटर संघावर प्रेशर देखील आणलं गेलं दुसरं षटक मैदानाच्या प्रगतीपथावर असताना. हा फटका चांगला खेळलाय. डी पेक्षा बॉल गॅपमध्ये चाललाय क्षेत्ररक्षक आणि बॉलमध्ये रेस मात्र लागते. रेस जिंकते. आज बघायला मिळाला धीरज कॅप्टन गॉन. हॅलो ना, आवाज चालू आहे इथं, तर आवाज चालू आहे. जाईल ऑनलाईन आवाज पण येईल निश्चितच. थोडासा वेळ बघा. येस, गोलंदाजी मार्गावर प्रशांत चांगली कामगिरी पार पाडताना दिसतोय. दुसऱ्या षटकामध्ये देखील अजून एक विकेट घेतलेली धीरज बुटालाची. यावेळेस बॅटची कडा घेतली. झेल होण्याची संधी आहे. बॉल बराचसा उंच हवेत आहे. गोलंदाजी ओंकार काय करून बसला मैदानाच्या आत. झेल घेण्याची संधी होती. 3-3 फिल्डर बॉल खाली येताना ओंकार मात्र झेल सोडतोय. येस, एक जीवनदान मिळते ते मात्र राकेशला पहिल्याच बॉलवर एक धाव मिळते.
28 धावा, 2 गडांच्या मोबदल्यात मैदानाच्या आत. 29 धावा, माफ करा. हा फटका चांगला साधला, अजून एक गडावर बॅट नाही गेला. क्षेत्र तैनात आहे. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्र म्हणजे चांगली फेकी देखील म्हणता येईल. सरळ स्मिथच्या हातात बॉल मात्र 1 बाउन्स येतोय. 1च धाव मिळते. येस, विनंती असेल युनायटेड पवना संघाचा आदित्य, आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचं. आदित्य, मी सर्व देशांना विनंती करतो. श्री प्रदीप काका यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. चांगला फटका आलाय डीप लॉंग ऑन क्षेत्रात. 1 धाव तर मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत मात्र एकटा लढताना दिसतो तो प्रशांत. गोलंदाजी मार्कवर आहे. पुढचा बॉल असेल प्रशांतचा. 31 धावा धाव फलकावर. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आत? षटक देखील संपते. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. यस, प्रदीप मेहता यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो समीर भाऊ मेहताना प्रदीप मेहता यांचं स्वागत देखील करायचं. एक छोटंसं रोपटं मात्र द्यायचंय. आतापर्यंत मैदानाच्या आत काय घडलं? 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाली ती केवळ 38 धावा, म्हणजे चांगली धाव संख्या मात्र आतापर्यंत उभारलेली गेलेली आहे. एक कॅच देखील सुटला तो ओंकारच्या माध्यमातून राकेश सारख्या तडाख्या फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर झेल मात्र सुटतोय आणि राकेशला मात्र जिवंतदान मिळतोय. जिवंतदान साहाय्याने राकेश देखील खेळपट्टीवर आहे. त्या जोडीला असं सुयश शाळा मिळाला फलंदाज. धाव संख्या आहे ती 38. आतापर्यंत 38 धावा धाव फलकावर लागल्यात. यस, सौ युगासयोग शाह यांचं देखील इथं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मी साहिल ताल्याला विनंती करतो आपण त्यांनी स्वागत आणि सत्कार करायचा आहे युगासयोग शाह यांचा. तसेच स्वरा सलील मेहता यांचा देखील स्वागत आणि सत्कार देखील करायचा आहे. साहिल ताल्याला यांना विनंती करण्यात येते. पुढचा बॉल पुढच्या षटकातील 4थं षटक मार्गस्थ होईल थोड्याच वेळात मैदानाच्या 8 षटकांचा चालू असलेला सामना आहे. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 38 धावा धावपला लागल्या देखील 2 गडाच्या मोबदल्यात. हे चांगला सामना मैदानाच्या आत बघायला मिळतोय. गेल्या महिन्यात दापोलीमध्ये फायनलमध्ये खेळलेले 2 संघ आता मात्र सेकंड राऊंडमध्ये खेळताना दिसत आहेत. एकामेका वेगवेगळं अंतर धुंडताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात दापोलीमध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये मात्र महाड वॉरियर्स हंटर संघ विजय झाला होता. तोच संघ आता मात्र दुसऱ्या फेरीत DCC ए संघासोबत खेळताना दिसतोय. हे 4थं षटक घेऊन आले तर ओंकार गोलंदाजी मार्कवर असेल. पहिला बॉल 4थ्या षटकातील पुढचा बॉल. हा फटका चांगला साधला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथं मात्र बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. फिल्डर नाही तो बाहेरचा क्षेत्ररक्षक आहे. पडली 44 धावा धाव फलकावर आतापर्यंत लागल्या गेल्या. पहिल्या बॉलवर मोठा फटका आला. मोठी धाव
छटक करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस दिशाहीन गोलंदाजी लेगस्टिकच्या बाराचा बाहेर उजव्या यशीच्या बाराचा बाहेर चेंडू मात्र जातोय स्क्वेअर चेंडू आव्हान धावने धाव संख्येत देखील भर पडते 45 धाव फलकावर देखील लागत आहेत. पुढचा बॉल असेल तो ओंकारचा षटकार खाल्यानंतर कमबॅक करू शकेल का अजून एक मोठा फटका या बॉलवर येईल निश्चितच कल. हा चांगला चेंडू आहे ऑफसाईडला टाकलेला वायडी शॉर्कर पद्धतीचा मारा मात्र करतोय तो ओंकार. डॉट बॉल मैदानाच्या 45 धावांवर धाव फलक स्थिरावलाय. दोन गटांच्या मोबदल्यात DCCA संघाच्या धाव संख्या झाली ती 45 धावा धाव फलकावर लागतायत. पुढचा बॉल ओंकारचा हा फटका आडव्या बॅटने केला डिच गेला क्षेत्र सरळ त्याच्या हातामध्ये वन बाउन्स मध्ये बॉल जातोय. एक धाव मिळते थ्रो मात्र अचूक होत नाही एका धावेवर समाधान लागतं एका धावेने धावसंख्येत देखील भर पडते 46 धाव फलकावर लागतात. दोन गटांच्या मोबदल्यात DCCA संघाच्या ओंकार गादी गोलंदाजी मार्कवर आहे. पुढचा बॉल टाकणार आहे राईट आर्मवर दी विकेट मारा असेल तर यावेळेस 2 डाऊनला आलेला चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज राकेश गुजराती याला एक जीवनदान देखील मिळालं. ओंकार मताच्या माध्यमातून झेलमधून सुटला. पुढचा बॉल ओंकारचा फुलटॉस बॉल भिरकावून दिलाय ज्या वेगाने आला त्या दुप्पट वेगाने मैदानाच्या बाहेर षटकार 6 धावांसाठी. होता त्याचमध्ये पिंजऱ्यामध्ये फसला देखील अक्षयसारखा धडाका फलंदाज परंतु आता मध्ये DCC कमबॅक करताना दिसते. 52 धावा. पुढचा बॉल सोडून द्यायचा विचार होता अंगाचा वेध घेणारा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आत बघायला मिळाला ओंकार गांधीच्या माध्यमातून चांगलं कमबॅक म्हणायला लागेल. षटकार खाल्यानंतर डॉट बॉल लगेच मैदानाच्या आत 52 धावा दोन फलंदाजाच्या मोबदल्यात आतापर्यंत धाव फलकावर लागल्या 52 धावा. पुढचा बॉल ओंकारचा फुल टॉस बॉल फुल टोल वसूल होणार का फटका मात्र फसतोय क्षेत्ररक्षक बॉल खाली सुंदर झेल फलंदाज फॉक्स हे नाव ओपन नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय फलंदाचे नाव कळवा. ओंकार ओंकार फलंदाज नवीन. पहिला बॉल बॅटची कडा घेतली गेली शॉट दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे तो म्हणजे पार
एक धाव तर घेतली गेली. एका धावाने धाव संख्येत भर पडली. बघा ना, पहिल्या बॉल आपण बघायला गेलो ऍक्शन प्ले मध्ये बॅटची हलकीशी एज घेतली गेली. एक रन देखील मिळाली. म्हणजे सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये ओंकार करून. पुढचा बॉल ओंकारचा 5व्या षटकामधला. स्विच इट अल्टी होऊन पलटी खेळण्याचा प्रयत्न. फटका यशस्वी होते. 4 धावा मिळतात. पहिल्याच बॉल ओंकारने आपल्या 4 धावाने खातं देखील खोललं. धाव संख्येत वधारते. 57 धावा धाव फलकावर लागतात. गुपचूप ओंकार आला. गुपचूप ओंकारने रिव्हर्स स्वीप खेळली. चौकार देखील घेऊन गेला संघासाठी. ओंकार बोलून फलंदाजी मार्क स्ट्राईक एंडला. हा फटका चांगला साधलाय. आडव्या बॅटने खेळलेला, ताकदीचा वापर केलेला षटकार मैदानाच्या बाहेर. यश थँक्यू. धाव संख्या आतापर्यंत धाव फलकावर लागते ती 63 धावा, 63 रन्स. पुढचा बॉल अजून एक स्विचित करण्याचा प्रयत्न. हे फटके हल्ली या दिवसात वारंवार डिरेक्ट हिटची गरज. डिरेक्ट हिट झाली नाही. फलंदाज आता सुयसारखा फलंदाज बाद झाला असता. एक धाव तर मैदानाच्या चोरून घेतली गेली. दिवसा डावळ्या बिवून उन्हात मात्र लेगपाच्या स्वरूपात धाव. पंतांचा इशारा देखील आला. एक धावेची चोरी मैदानाच्या आत बघायला मिळाली. ओंदाजी मार्ग ओंकार स्ट्राईक एंडला असेल तो यावेळेस सुयश सलामीचा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डिस्क क्षेत्राच्या बाजूने मात्र बॉल निघून चाललाय. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळते. एका धाव संख्येत भर पडते. पार बॉलवर येतोय. एक धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती 65 धावा. 65 धावा धाव फलकावर लागतात. 65 रन. चांगली धावांची गती मात्र राखण्याची यशस्वी आतापर्यंत डीसी संघ. जरी विकेट जात असल्या तरी मात्र धाव गती मात्र कमी होत नाहीये. हे जमेची बाजू. पुढचा बॉल लोअर फुल टाच ढकलून दिलाय प्रशांत शेठच्या डोक्यावरनं. मस्तक पे दस्तक. त्यांना फटका अजून एक.
टू गो आहे 2 आहे. संपूर्ण पांगावलेलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु त्याचा फायदा मात्र घेतोय तो सुयश. सलामीला आलेला फलंदाज मात्र सुयश. किती धावांवर खेळतोय? 40 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल ऑफ साईडच्या जोरासा बाहेर झाला चेंडू. पंच यस आमच्याकडे वळत आहेत. वाईड बॉल देखील घोषित करत आव्हानदा धाव देखील मिळते. 1 धाव मिळते. एका धावने धाव संख्येत भर पडते. 80 धावा धाव फलकावर लागतात. त्यातल्या 43 धावांवर खेळतो तो सुयश. सलामीला आलेला फलंदाज. चांगली साथ देतो तो ओंकार. त्या जोडीला असलेला नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज. मॅचमध्ये प्रेशर पहिल्या षटकामध्ये क्रिएट केलं होतं, परंतु सुयशने चांगली फटकेबाजी केली. प्रेशर रिलीज केलं गेलं. चांगलं प्रेशर आता मात्र आणलं गेलं ते माड बरोबर हंटर संघावर. गोलंदाजी त्या धटनेची होताना दिसत नाहीये. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलं इथं मात्र सुयशच्या फलंदाजाची दांडी 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 गुल. बॅट आधी फिरली गेली. बॉल नंतर मात्र आला आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्या. राजेश नवीन फलंदाज मैदानाच्या. राजेश मेहता. ही ध्येय एसटी मी कधी विसरणार. शरीर एसटी कधीही हा माणूस समोर आला तरी लगेच ओळखू शकतो. पेशाने सीए आहेत, परंतु क्रिकेटची निस्तांत आवड असलेला खेळाडू मैदानाच्या. हा फटका फसलाय, परंतु नो मॅच लाईन मध्ये आला. कोणीही झेल करण्याचा प्रयत्न केला नाही. 1 धाव मिळाली. एका धावाने धाव संख्येत देखील भर पडली. 81 धावा धाव फलकावर लागल्या. 81 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 4 विकेट. टीम DCCA. पुढचा बॉल बघा. ॲक्शन आपण बघतोय बराचसा काळ बॉल हवेत देखील राहिला. क्षेत्ररक्षक मात्र झेल घेण्याचा प्रयत्न मात्र कोणाकडे झाला नाही. 1 धाव मैदानाच्या आत मिळाली. शतक देखील संपला. आतापर्यंत 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये ओंकारने 10 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या. 24 धावा दिल्या. 2 विकेट देखील घेतल्या ओंकार गांधींनी. यस नवीन गोलंदाज मैदानाच्या स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक आहे. या सामन्यामध्ये दुसरं षटक अभिषेक टाकलं होतं. आता मात्र 7वं षटक टाकण्यासाठी आलंय. पहिल्या षटकामध्ये अभिषेकने तब्बल 22 धावा दिल्या होत्या. विकेट मात्र कुठली आली नव्हती. 3 षटका मात्र 2 षटका त्या षटकामध्ये बसले होते अभिषेकच्या. तोच गोलंदाज अभिषेक. कैलासवादी दिलीप चंदुलाल गांधी या एंडकडून मारा करणार आहे. तो बॉलिंग एंड असेल तो या मैदानाचा. तर बॅटिंग एंड आहे तो कैलासवादी सतीश माणिकचंद मेहता. हा एंड. फुल टॉस बॉल. मिस टाइम फटका आहे. पंचांचा इशारा देखील लागलाय. झेल मात्र सुटतोय. नो बॉल आहे. पंचांचा इशारा आलाय. 2 धावा प्लस 1 नो बॉलची अशा 3 धावा या बॉलवर मिळतील. यस पुढचा बॉल फ्री हिट चालेल. बघा ऍक्शन बघू शकतो आपण. बराचसा उंच बॉल आहे. भीमरपतीचा बॉल मैदानाच्या आत बघायला मिळाला. राजेशने चांगला फायदा देखील घेतला. पुढचा बॉल फ्लिक केलाय. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. झेलबाची संधी आहे. फ्री हिटचा बॉल आहे. बॉल मात्र निघून चालला. हातातनं सुटला. षटकार मात्र आला. सामन्यामध्ये की 100 पार होणार. पहिल्या सामन्यामध्ये 114 धावा आल्या. त्याच्या वरचढ धावा होतील का? यस थांबायचे. हा फटका चांगला साधा डिरेक्ट हिटची गरज. इथं मात्र 1 बाउन्स
बॉल मात्र हातात जातो गोलंदाजाच्या. एक धाव तर मिळते. एका धाव संख्येत बल पडते. दोन्ही फलंदाजी स्ट्राईक एंड चेंज होत आहेत. 91 धावा धाव फलकावर लागल्या. बॅटची कडा घेतली गेली. बॉल निघून चालला सीमारेषा बाहेर. एक चौकार पुन्हा एकदा. नोचा रिव्ह्यू घेतलाय. येस बॅट्समन बघा यायचे थर्ड अंपायर सोपन. तिसरा डोळा त्या माध्यमाखाली रिव्ह्यू घेतला जाईल. बघितलं जातंय बिमर पद्धतीचा बॉल आहे का. कमरेच्या वरच्या हाईटचा बॉल असेल तर दंडित केला जाईल. नसेल तर मात्र फेअर अँड लिगल डिलिव्हरी घोषित केली जाईल. डिसिजन इज पेंडिंग ऑन अ बोर्ड. येस थोड्या दिशेनं मात्र येईल. या बंटी जाधव या आपण. बंटी जाधव आपण येते थोडी शाशंकता आहे. फक्त पंच येतील बाकी कुणी यायचं नाही. फक्त पंच येतील. आपण रिव्ह्यू बघायचा असेल तर ऑनलाईन युट्यूबवर रिव्ह्यू बघू शकता. फक्त पंच येतील. पंचाचा डिसिजन अंतिम राहील. यस पंचांचा डिसिजन आलाय. फेअर अँड लिगल डिलिव्हरी आहे. पॉपिंग क्रीजच्या पुढं फलंदाज आलेला आहे. एक धाव मात्र या बॉलवर घेतली गेली. $96 रन ऑन बोर्ड. 96 धावा धाव फलकावं लागत आहे. 100 पार करणार का 100च्या तोकणात यशस्वी होणार. पुढचा बॉल अभिषेकचा गोलंदाजी मार्कवर. अभिषेक आहे 7वं षटक मैदानाच्या प्रगतीपथावर आहे. हा फटका चांगला सध्या आलाउन द कार्पेट डीपेक्षा कव्हर क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फिल्डिंग मात्र यावेळेस ओंकार मेहताची बघायला मिळाली. 2 धावा पण रोखू शकत नाहीये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय परंतु नकार देतोय तो ओंकार. 2 धावांनी धाव संख्येत भर. 98 धावा धाव फलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत DCC संघाच्या. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकता पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब लाईनीवर वन स्पोर्ट या वाहिनीवर. पुढचा बॉल गोलंदाजी अवघात मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत बघायला मिळालं. जेल होता मात्र वाचलेला. एक धाव कुठल्या प्रकारची धाव मात्र मैदानाच्या आत नाहीये. 98 धावा धाव फलकावर लागल्या. 19 रन्स ऑन अ बोर्ड फॉर लॉस ऑफ 4 विकेट टीम DCC.
यश आतापर्यंत पहिल्या सत्रातील 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 98 धावा धाव फलकावर लागला. चारकडच्या मोबाईलच्या डीसीसी संघाच्या चांगली धावसंख्या मांडेल डीसीसी संघासाठी. थांबायचंय, गाडी जी आली ती गाडीने थांबायचंय. आत यायचं नाही, प्रवेश करायचा नाही. 1 ओव्हर आहे, ओव्हर झाल्यानंतर या 2 मिनिटं ते थांबा. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर गाडी घेऊन आले ते जेवणाची. चला सामना सुरू करून घ्या. थोडं थांबायचंय. चला सामना सुरू करा. गाडीवाल्याने थांबायचंय मात्र. पहिला बॉल लोअर बुलटा ढकलून दिलाय. डोक्यावरनं निघून चाललाय. डीप लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावर. मात्र हल्ला बोल केला गेला. 4 धावा मिळाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला. ओंकार थोडं फास्ट घ्यायचंय. यस, सामना चालू होतोय. पुढचा बॉल शेवटच्या षटकातील दुसरा बॉल. हा फटका देखील उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग होत नाही. बॉलवर मात्र हलकीशी बोटं फिरवली गेली. ओंकारच्या माध्यमातून बॉलची गती कमी केली गेली. सोलोन पद्धतीचा बॉल मात्र मैदानाच्या आत बघायला मिळाला. एक डॉट बॉलने बरंच काही सांगून जाते. पुढचा बॉल ओंकारचा. यावेळेस ओंकारच्या बॅट मधून लांब 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 खूपच लांब आउट ऑफ द पार्क षटकार डीजे. हा देखील चांगला फटका आहे. फटका गॅप मध्ये आहे. चेंडू सरळ निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. 'अजून एक देखना दिमागदार' खूपच लांब फटका. 13 बॉल 43 धावांवर असेल ओंकार. यस, 13 बॉल 43. आलेल्या गाडीने देखील थांबायचं थोडा वेळ. मैदानात आत यायचं नाहीये. पुढचा बॉल गेला. कॅच मात्र उडतोय का इथं मात्र बॅटची एज लागते. खेळपट्टीवर बॉल पडतोय. थोडं यशराच्या हातात मात्र विसावतोय. एक सिंगलच्या माध्यमाने या षटकाचे आणि पहिल्या सत्रात सामने होते. चला या गाडीवाले जेवणाची गाडी घेऊन आले ते गाडीवाल्यांनी यायचंय. 119 धावा जमवल्या. 120 धावांचा डोंगर मात्र पुढे उभा केलाय तो 8 षटकांमध्ये येणाऱ्या महाड वॉरियर्स हंटर संघाला. बीसीसी संघाने चांगली फलंदाजी केली. सुरुवात खराब झाली होती परंतु सुयश आणि ओंकार यांनी चांगली फलंदाजी मैदानाच्या आत बघायला मिळाली. सुयश 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर ओंकार देखील नाबाद राहिला 44 धावांवर. राजेश शाची छोटीशी का होईना पण एक बहादर खेळ देखील राजेश मेहता यांची बघायला मिळाली. चला पुढची इनिंग असेल, पुढची मॅच असेल ती
चला तोपर्यंत मी ब्रेक घेतो. थोडं गाणं होऊन जाते डीजेचे खालूबाजा टाईप. जो खालूबाजा तुम्हाला सर्वांचा प्रसिद्ध आहे खालूबाजा लावून द्यावं डीजेच्या
मैदानाच्या आत स्ट्राईकला असेल तो आर्यन, नॉन स्ट्राईकला असेल तो स्मिथ. गोलंदाजी मार्कवर पुणे संघाचा नो डाऊट राजेश मेहता ऑन अ बॉलिंग मार्क. पहिले षटक नेहमी राजेश मेहताचं राहतं पुणे संघाकडून. वेळोवेळी बघितलेलं आहे, वेळोवेळी ऐकलेलं देखील आहे. चांगली गोलंदाजी आहे, बॉलिंग ॲक्शन देखील चांगली आहे. काल थोडा राजेश मेहता महागात ठरला होता, परंतु आज चांगलं कमबॅक करेल का अनेकशे प्रश्न आहेत डीसीसी संघापुढं आणि महाडवारी संघापुढे उपस्थित केलेले. पहिल्या सातारामधील अनेकशे प्रश्न असे डीसीसी संघाने उपस्थित केलेले आहेत. चला जेवण आलेलं आहे, जेवणाची वेळ देखील झालेली आहे. सर्व संघांना आणि समाजातील सर्व बांधवांना देखील विनंती आहे, चला जेवण करून घ्यायचं आहे. प्रत्येकाला मोकळा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये जेवण मात्र करून घ्यायचं आहे. जेवण आलेलं आहे. हळू जायचं जाताना विनंती असते गाडीवाल्याला, जाताना मैदानात हळू जायचं, धुळा ओढू नका. चला विनंती आहे सर्व समाज बंधूंना आलेल्या मान्यवरांना देखील की जेवण आलेलं आहे, जेवणाचा आस्वाद मात्र घ्यायचा आहे. चला पंच जातात निश्चितच, दोन्ही पंच मैदानात ताबा घेतील. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आत चालू आहे ती डीसीसी ए विरुद्ध महाड वॉरियर्स हंटर या दोन संघांमध्ये. महिनाभरापूर्वी हे दोन संघ फायनलमध्ये झुंजले होते, ते दापोलीमध्ये. दशनेमा युवक क्रिकेट संघटना दापोली या अंतर्गत भरवली गेलेली स्पर्धा, गुजराती दापोली या अंतर्गत भरवली गेलेली स्पर्धा होती. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. यासाठी पंच म्हणून कामगिरी पार पडते दक्षिण रायगड जिल्ह्यातील नावाजलेले दोन्ही पंच पॅनल कमिटी मधील उत्कृष्ट पंच आमचे दोन्ही परम मित्र आहेत ते बंटी जाधव सर, त्यांच्या समेत असतील ते संदीप माने सर. गोलंदाजी मार्ग गोलंदाज रेडी आहे, तयार आहे. राजेशजी मेहता पेशाने सिंह असले तरी क्रिकेटची नितांत आवड असलेला खेळाडू, चांगली देहयष्टी, चांगली गोलंदाजीची ॲक्शन देखील आपल्याला बघायला मिळेल मैदानाच्या आत राजेश मेहतांच्या मार्फत. तर सलामवीर मैदानात गेलेले आहेत महाड वॉरियर्स हंटर संघाचे. स्ट्राईकला असेल तो आर्यननी, नॉन स्ट्राईकला असेल तो स्मिथ. एक तडाखेबाज दोन्ही फलंदाज आहेत. धावांचं अनेक फटके त्यांच्या भात्यामध्ये बॅटमध्ये देखील आहेत, वेगवेगळे फटके देखील त्यांच्या बॅटमध्ये बघायला मिळतात. निश्चित त्यांची बॅटिंग सर्वजण बघत आहेत, ऑनलाईन देखील बघत आहेत, चांगले व्ह्यूज देखील मिळत आहेत, चांगले लाईक देखील मिळत आहेत. परंतु गणेश स्पोर्ट वाहिनीला तुम्ही प्रथमतः त्या वाहिनीला लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन बटनवर क्लिक करावं लागेल, ऑल हे सिलेक्शन निवडावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही त्या वाहिनीवर चॅटिंग देखील करू शकता. दरम्यान काय सामना चालू होता, लेट्स प्ले. पहिला बॉल दुसऱ्या त्यातील गणपती बाप्पा. यस, पहिला बॉल राजेश मेहतांचा. पहिलाच बॉल मेरिटवर चालू असलेली गोलंदाजी, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर असलेला बॉल. निश्चितच डॉट बॉल मैदानाच्या सुरुवात चांगली झालेली आहे ती डीसीसी संघासाठी. डॉट बॉलनी झेंड्यासाठी 120 धावांचा डोंगर आहे, तो पोखराचा आहे, फोडून करायचा आहे, खोदून काढायचा आहे तो. मात्र हे सलामवीर असलेले महाड वॉरियर्स हंटर संघाचे आर्यन आणि स्मिथच्या माध्यमातून. पुढचा बॉल राजेश मेहता यांचा. पहिला फटका आडव्या बॅटनी बॉल ढकलून दिलाय मिड विकेट क्षेत्रात. आर्यनच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. नंबर 7 भारतीय संघाचा सक्सेसफुल कॅप्टन म्हणून त्याकडे बघितलं जातं, ज्याने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये आयसीसीच्या 3 ट्रॉफीज आपल्या नावावर भारतीय संघाच्या नावावर केल्या. तोच कॅप्टन, सक्सेसफुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. 7 नंबर जर्सी नंबर. पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल म्हणता येईल, चांगला धाटणीचा बॉल आहे. पंचाने फेअर अँड लिगल डिलिव्हरी म्हणून चांगली घोषित केलेली आहे. एक डॉट बॉल मैदानाच्या बरंच काही शांतता पसंत जाते ती महाड वॉरियर्स हंटर संघासाठी. चांगली गोलंदाजी ॲक्शन, चांगली गोलंदाजी. रनरअप मात्र म्हटले तो राजेश मेहता यांचा. पुढचा बॉल
चेंडू बॅची कडा घेतले क्षेत्र शकताईना झेल बाद पहिला गडी बाद आर्यन मात्र मैदान षटकार साहाय्याने मैदानाच्या बाहेर पडतोय निराश होतोय चांगली बॅटिंग करता मनसुबा होता प्रयत्न मात्र फक्त आर्यनचा डगावच्या दिशेने येताना दिसतं आर्यन नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 तिसरी जागा फलंदाजी मात्र करण्यासाठी आलाय तो अभिषेक ही जागा खरोखर खूप महत्त्वाची आहे ही आत्तापर्यंत भारतीय संघातील लिलया पार पाडली ती विराट कोहलीनी चौथ्या नंबरची जागा लिलया पार पाडली टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरनी टेस्टमध्ये पार पाडली तिसरी जागा ही राहुल द्रविडनी द वॉल ऑफ द भारतीय क्रिकेट टीम राहुल द्रविड अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला बघायला मिळाले येणाऱ्या काळामध्ये भारतीय संघामध्ये राहुल द्रविडचे दोन्ही मुलं मात्र खेळताना बघायला मिळतील अंडर 19 मध्ये सध्या त्यांचा प्रवेश होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आत अभिषेक गोलंदाजी मार्कवर राजेश मेहता चांगलं कमबॅक म्हणता येईल षटकाच्या साहाय्याने राजेश मेहतांचं पुढचा बॉल अतिशय वेगवान बॉल आहे डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच मात्र बॉल मात्र यशस्वी आता विसावला फलंदाजांमध्ये खेळपट्टीवर एक हवा फिरवण्याचं काम मात्र केलं अपील काहीसं केलं गेलं चानाचे दक्ष पंच आहेत ते मात्र ऑन फील्ड अंपायर आहेत ते संदीप माने सर त्यांच्या समवेत आहेत ते मेन पंच म्हणून बंटी यादव चांगली पंचाची भूमिका पार पडतात अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीचे असलेले पंच धोनी पुढचा बॉल राजेश मेहता गोलंदाजी मार्ग तयार होतात अभिषेक स्ट्राईक एंडला आहे तर नॉन स्ट्राईक एंडला आहे तो स्मिथ पुढचा बॉल ढकलून दिला गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे नो मॅच मध्ये चेंडू मात्र फरार सीमा आहेत निश्चित हरकत नाही नो डाऊट चांगले फलंदाज आहेत चांगले गोलंदाज आहेत तुंबळ युद्ध आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळते बॅट आणि बॉल मध्ये DCCA संघ आणि महाड वॉरियर्स हंटर या दोन संघांमध्ये मैदानात चालू असलेले युद्ध घणासाम युद्ध मैदानाच्या आत बघायला मिळते प्रत्येक बॉल नजीक सामन्यामध्ये चुरस मात्र वाढताना दिसते गोलंदाजीमध्ये केला झालेला बदल महाड शहरीकडून असेल दिलीप चंदोला गांधी यांकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल तो राकेश गोलंदाजी मार्कवर फलंदाजीमध्ये अपयश आलं परंतु गोलंदाजीमध्ये गोलंदाजी होईल का येणारे अनेक प्रश्न आहेत उत्तर आपल्याला निश्चित मिळतील येणाऱ्या 6 बॉलमध्ये राकेशच्या प्रथम स्ट्राईकला येतो तो मात्र स्मिथ पहिलं षटक पूर्णपणे नॉन स्ट्राईकला उभा राहून येणाऱ्या फलंदाजा खेळ पात्र पाहत राहिला तो स्मिथ आता मात्र स्ट्राईक एंडला स्विच इट बॉल चालला गॅप मध्ये निघून 2 क्षेत्रामध्ये रेस मात्र लागले चांगलं फिल्डिंग मात्र म्हणतात राजेश मेहता यांची चांगली फेक आहे 2 धावा मिळत आहेत बघा ना हा फटका बघायला गेला ना आपण तर हल्ली वारंवार आपल्याला बघायला मिळतो क्रिकेटमध्ये ऑनलाईन तुम्ही जर मॅचेस बघत असाल युट्यूब मार्फत अनेक दिग्गज खेळाडू या फटक्याचा वापर करतात स्विचित फटका मराठी भाषेत गावरून भाषेत बघायला गेलं तर अल्टीहून पलटी खेळण्याचा प्रयत्न केला जातो त्या पट्टीचा फटका मैदानाच्या आत बघायला मिळाला पुढचा बॉल यावेळेस काय झालं यस फेअर अँड लिगलरी मैदानाच्या सबमरीन डिलिव्हरी ह्या डिलिव्हरीचं संभाषण करायचं सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडला उसळी बिलकुल घेतली नाही सरळ निघून चालला ईश्वराच्या हात यावेळेस अजून एक डॉट बॉल
गोलंडन स्पॉटवर पडला टप्पा. उसळी मात्र ह्यावेळेस चेंडूने घेतली. यशराजने चांगलं काम चोख बजावलं. डॉट बॉल मैदानात पुन्हा एकदा बघायला मिळाला. बॅक टू बॅक डॉट बॉल राकेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. हा फटका चांगला साधलाय. बॉल बराचसा काळ उंच हवेत आहे. क्षेत्र बॉल खाली येतोय. झेल करण्याचा प्रयत्न. झेल मात्र सुटतोय किरणच्या हातून. धक्का बसला. सलामी जोडी मात्र मैदानाच्या बाहेर आली. डगरमध्ये आराम करताना विसावा करताना दिसली. थोडासा धक्का मात्र बसलेला आहे. शांतता पूर्ण मैदानात पसरलेली आहे. ती म्हणजे मारवाडी हंटर संघाकडून. स्मिथ मात्र मैदानाच्या बाहेर. अपेक्षा होती मोठ्या पटक्यांची, परंतु स्मिथ मात्र आऊट होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रशांत शेठ. काय होईल काय घडेल निश्चित. पुढच्या बॉलमध्ये आपल्याला निश्चित येणारे काही चेंडू शिल्लक आहेत. राकेश येस. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सह्याद्री रॉयल्स ए या संघाविरुद्ध असेल तो युनायटेड पावणा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन त्याला टॉससाठी यायचे. अभि तलाटी आणि त्यांच्या समेत असतील ते सूरज, दोन्ही संघाचे कॅप्टन. पुढचा बॉल राकेशचा. मैदानात मात्र तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. गोलंदाजी मार्गवर. पुढचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. भिरकावून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. संजीवनी देणारा षटकार. राजेश मतात होता मात्र थोडे अचंबित होते, परंतु बॉल मात्र अडवला गेला. 3 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. 1 धाव मिळाली मैदानाच्या आत. एका धावण्यात शाईकेन चेंज झाला. शाईकेनला येतो तो प्रशांत शेठ, मॅन फ्रॉम नागाव. खेळतोय तो महाड वॉरियर्स हंटर या संघाकडून महाडमधून. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज म्हणता येईल. गोलंदाजी करताना चांगली भूमिका बजावली. धाव संख्या झाली ती 21 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धाव संख्या ती 21 धावा. येणारी यस 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धाव फरकावर लागल्यात. अजूनही येणारी 5 षटकं असतील, 6 षटकं असतील, माफ करा. म्हणजे 36 बॉल आणि आवश्यक धावा असतील त्या. 36 बॉलने आवश्यक धावा. नव्याण्णव धावांची गरज असेल. 36 बॉल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेला. लांब लांब बघूया. वाढव सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत. चांगलं क्षेत्ररक्षण मानता येईल. मात्र सीमारेषेकडे असलेल्या क्षेत्ररक्षकाचे 5 धाव मात्र वाचवल्यात. या टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. समीर भाऊ मेहता यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. इथं मात्र काय घडलंय. बॉल उंच हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. झेल करण्याचा प्रयत्न होता मात्र झेल मात्र होत नाही. 1 धाव मात्र मैदानाच्या आत काढली गेली. एका धावाने धाव संख्येत देखील भर पडली गेली.
23 धावा फलकावर लागतायत. ओंकार गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी सुंदर मात्र त्या माध्यमातून बघायला मिळेल. तोच फलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. यस, अंपायर आहेत, अंपायर देतील डिसिजन. पब्लिक आहे, बोलू शकतं, विचार करून द्या. अरे तुम्ही मैदानात लक्ष द्या, बाहेर लक्ष देऊ नका. हा बॉल बॅटची कडा घेतली, बॉल हवेत गेलाय. कपिल बॉल खाली येतोय, जेल मात्र सुटतोय. जीवनदान मिळतंय अभिषेकला. एक धाव मिळाली मैदानाच्या आत. एका धावाने धाव संख्येत भर पडली. 24 धावा धाव फलकावर देखील लागल्या. हा फटका चांगला साधलाय अलॉंग द कार्पेट. यावेळेस पंतांनी नो घोषित केलाय. नो +1. अजून एक धावांचा प्रयत्न मात्र होतोय. एकूण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2+1 अशा 3 धावा मैदानाच्या आत मिळतील. पुढचा बॉल फ्री हिटचा राहील. यस, पंचांची कोणी वाद घालू नका. चानाचे दक्ष पंच आहेत. दक्षिण रायगड जिल्ह्यात नावाजलेल्या पंच कमिटीमधील पंच आहे. वॉर्निंग दिली असेल. यस, अंपायर आहेत, कुणी बाहेर न बोलू नका. अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन. पाणी घेऊन जा तोपर्यंत मैदानात जायचं असेल तर पंचांना विचारा, पंचांची परवानगी घ्या. यस, पवना संघाने टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा आणि बॉलिंग मात्र देण्यात आलेली आहे, घेण्यात आलेली आहे पवना युनायटेडनी. तर म्हणजे फलंदाजी करायची अभि तलाठी आपल्याला तयार राहायचे. नेक्स्ट मॅचची फलंदाजी आपली असणार आहे. यस, नो बॉल +2 धावा, एकूण 3 धावा मिळाल्या. पुढचा बॉल फ्री हिटचा राहील. गोलंदाजी मार्ग गोलंदाज असेल तो. यस, पुढचा बॉल फ्री हिटचा राहील. पंचांचा इशारा देखील होतोय. अजून एक हात मोकळे करण्याची संधी मात्र प्रशांतला यावेळेस मात्र राहील. प्रशांत शेठ स्ट्राईक केला असेल, नॉन स्ट्राईक केला असेल. अभिषेक अंपायर बॉल किती झालेले आहेत पंच, बॉल किती झालेत? पाण्याची बॉटल आणून द्यायची तिथं आज नंतर. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळलेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत. कमीत कमी 1 धाव मात्र 5 धावा मात्र वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. डीसीसी सांगायचं क्षेत्ररक्षकाचं. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आहेत ते सुयश. गोलंदाज मात्र बदलण्यात आला. फ्री हिटचा फायदा मात्र वारच्या विरुद्ध दिशेने करण्यात आला. पुढचा बॉल, ह्यावेळेस बॉल हवेत गेलाय. बॉल क्षेत्ररक्षक चेंडू मात्र ट्रॅव्हल होतं. 1 धाव घेतली गेली. बॉल मात्र फरार. सीमा रे
धावसंख्या वधारते. 32 धावा धाव फलकाला लागतात. तिसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर असताना अभिषेक ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल फुलालेन पद्धतीचा बॉल आहे. फलंदाज मात्र बीट होतोय. डॉट बॉल मैदानाच्या आत या ओव्हरची सांगता देखील होते. तिसरं षटक मैदानाच्या आज संपतंय. 32 धावा धाव फलकावर लागल्यात. येणारी 5 षटकं आणि आवश्यक धावा असतील त्या पाच षटकांमध्ये 88 धावांची गरज आहे. म्हणजे बघायला गेलं तर येस डॉक्टर ओंकार बुटाला हा देखील एक चांगला क्रिकेटर आहे. पेशाने डॉक्टर असेल तरी क्रिकेटची नितांत आवड त्यांना देखील आहे. ह्यांचं माझ्या मैदानात आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. येणाऱ्या प्रत्येक क्रिकेट रसिकाचे आणि खेळाडूचे देखील. येणारी 5 षटकं शिल्लक असतील. आवश्यक धावा असतील त्या 88. म्हणजे प्रति षटकामागे बघायला गेलं तर जवळजवळ 17.6ची गती राखणं आवश्यक राहील ते महाड वॉरियर्स हंटर संघाला. फलंदाज मात्र मैदानाच्या आत आहेत ते प्रशांत शेट. स्ट्राईक एंडला असतील, नॉन स्ट्राईक एंडला असतील ते अभिषेक. गोलंदाजी मार्ग गोलंदाज राख प्रतीक गुजराती. गोलंदाजी मार्कवर राईट आर्मवरती विकेट. चौथा षटकाचा सामना करेल तो प्रशांत. प्रतीकच्या सामन्याचा गोलंदाजीचा. येणारी 5 षटकं शिल्लक आहेत. आवश्यक धावा आहेत त्या 88. म्हणजे 17.6ची गती राखणं प्रति षटकामागे आवश्यक असेल ते महाड वॉरियर्स हंटर संघाला. सामना मात्र चुरशीचा होत चालला. प्रत्येक बॉल नजीक दोन्ही संघाकडे सामना बॉल मात्र जिंकताना झुकताना दिसतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, तो ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. एक डॉट बॉल मैदानाच्या आत येतोय. 30 बॉल 88 धावांची गरज असताना 29 बॉल 88 धावांची गरज आहे. येणाऱ्या 5 पुढच्या बॉलमध्ये 29 बॉल 88 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टिकच्या 12 धावा पंचांनी घोषित केले, दंडित केले. स्वैर चेंडू आहे. एक अवांतर धाव मिळते. 29 बॉल 87 धावांची गरज असेल. धाव संख्या वधारते. 33 धावा धाव फलकावर लागत आहेत. 87 धावाची अजूनही गरज. येणाऱ्या 29 बॉलमध्ये गोलंदाजी मार्कवर तो प्रतीक. पुढचा बॉल आत्तापर्यंत बघायला गेलं तर एक डॉट बॉल एक वाईट बॉल असं गोलंदाज पृथक करायला एकच बॉल या षटकामध्ये आत्तापर्यंत टाकून झालाय. एक धाव देखील आले. पुढचा बॉल प्रतीकचा. गोलंदाजी मार्कवर तो प्रतीक. स्ट्राईक केला असेल तो प्रशांत. मॅन फ्रॉम नागाव, महाड नागाव. आडव्या बॅटने खेळलेला पुलपंचा फटका मैदानाच्या लांब 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 धावाने धाव संख्या वधारते. 39 धाव फलकावर लागतात. येणारी षटकं शिल्लक बॉल शिल्लक असतील ते 28 बॉल. अजून एक चांगला फटका बघा मिळाला तो लॉंग ऑफ क्षेत्रात. एक धाव तर मिळते. चाळीस धाव धावफलकावर लागतात. म्हणजे अजूनही 80 धावांची गरज आहे. 27 बॉल 80. पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल. मेरिटवर करण्यात केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आत प्रतीकच्या माझ्यावरून बघायला मिळते. 26 बॉल 80 धावांची गरज. अजून या सामना जिंकण्यासाठी महाड वॉरियर्स हंटर संघाला. पुढचा बॉल अजून एक सुंदर बॉल. बॅक टू बॅक बिंदी गेंद मैदानाच्या आत. 25 बॉल 80 धावांची गरज. येणाऱ्या पुढच्या 25 चेंडूमध्ये 80 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला गेलाय. युनायटेड पवना संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचे डिसिजन घेतले. पुढचा बॉल प्रतीकचा.
हा देखील चांगला चेंडू आहे. फुलंडपती चेंडू ढकलून दिलाय लॉंगॉन क्षेत्रात. एक धाव तर मिळते. ऑफ साईडला खेळला गेलेला फटका, लावून पद्धतीचा फटका मैदानाच्या आत. षटक देखील संपतंय. 4 षटकांचा खेळ संपतो झाला. येणारे 4 षटकं बाकी असतील. आत्तापर्यंत धाव दमवल्यात त्या 31, अजून 79, सॉरी माफ करा, आत्तापर्यंत 41 धाव दमवल्यात. 79 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. म्हणजे बघायला गेलं तर प्रति षटकामागे 20 धावांची जवळजवळ गती राखणं आवश्यक आहे. 19.99. निश्चित सामना चुरशीचा होत चाललेला आहे. प्रत्येक डॉट बॉल नजीक प्रेशर वाढत चाललेलं आहे. महाड वॉरियर्स हंटर संघापुढे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज असेल स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन, संघाचं 5वं षटक घेऊन महाड एन करून कैलासवाडी दिलीप चंदूलाल गांधी एन करून बॉलिंग, एन करून मारा असेल तो राजेशजी मेहता यांचा. सुंदर गोलंदाजी ॲक्शन आहे. चांगली गोलंदाजीचा स्पीड देखील आहे. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये वेळेवर बघायला मिळतं ते राजेश मेहता यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवर राजेश मेहता. पुढचा बॉल 5व्या षटकातील पहिला बॉल मैदानाच्या आत. हा बॉल अतिशय वेगवान चेंडू. मी मगाशी म्हटलं होतं अतिशय वेगवान बॉलर आहे हा राजेश मेहता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. डॉट बॉल अजून एक मैदानाच्या आत. बरीचशी शांतता करते निर्माण मार वॉरियर्स हंटर संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. इथं काय घडलं? पंतांचा इशारा येईलच. फलंदाज बाद. बघा काळजी निष्काळजीपणा मैदानाच्या आत बघायला पुन्हा एकदा मला अभिषेक कडून. चांगलं लक्ष मात्र किपरचं मैदानाच्या आत. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर यशस्वी होतोय. दिसतोय बॅकफुल जाताना दिसतोय, ढकलताना दिसतोय तो डीसीसी संघ पुण्याचा. चांगली फलंदाजी झाली, चांगली गोलंदाजी देखील करण्यात येत आहे मैदानाच्या आत डीसीसी संघाकडून. बॉल मात्र सबन डिलिव्हरी मैदानात अनेक वेळा बघायला मिळाली डीसीसी संघाकडून. टप्पा बोलते उसळी मात्र भेटत नाही. येणारे 22 बॉल 79 धावांची गरज. पुढचा बॉल बॅटची कडा लागली. खेपपट्टीजवळ बॉल पकडला जातो. इथं डिरेक्ट हिटची गरज. डिरेक्ट ही होत नाही. फलंदाज आपल्या घरात सुरक्षित मात्र पोहोचते. एक धाव मिळते. येणारे 21 बॉल आणि गरज असेल ती 78 धावांची. मोठं लक्ष आहे. अशाचा पाठलाग करताना कुठेतरी रणनीती मात्र खराब होताना दिसते ती महाड वॉरियर्स हंटर संघाची. पुढचा बॉल यावेळेस लेगस्टिकच्या बारासचा बाहेर चेंडू. पंच घोषित मात्र करतायत स्क्वेअर चेंडू आहे. वाईट बॉल आहे. एक अवांतर धावेन धाव संकेत भर 77 धावा. येस डिसिजन मात्र पेंडिंग आहे. थर्ड अंपायरच्या तिसऱ्या डोळ्यातून मात्र डिसिजन देण्यात येईल. रिव्ह्यू बघितला जातोय. तो पण आपण मैदानाच्या आजूबाजूचा परिसर बघितला. पूर्णपणे गोल सीमारेषा असलेली हे दक्षिण रायगड जिल्ह्यामधील दुसरं एक ग्राउंड आहे. एक ग्राउंड आहे ते MIDC मध्ये काळीज गावामध्ये आहे. MMA ग्राउंड तेथे देखील गोल सीमारेषा आहे. परंतु त्या ग्राउंडपेक्षा ह्या ग्राउंडवर गवत जास्त आहे, हिरवं. फेअर डिलिव्हरी देण्यात आलेली आहे. एक डॉट बॉल म्हणजे येणारं समीकरण असेल ते पुन्हा एकदा 21 बॉल 78 धावांचा असेल.
20 बॉल 78 धावांचं समीकरण असेल येणारं. आवश्यक असेल ते महाड वॉरियर्स हंटर संघाला. पुढचा बॉल राजेश मेहता यांचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. दानसिंग धावून पतीचा फटका मैदानाच्या मिडविकेट क्षेत्रात तैनात आहे. थोडासा बंबल होतो. एकेरी धावेचं दुहेरी धावात घेण्यात रूपांतर केलं गेलं. थ्रो देखील चांगला आला परंतु वेगाने थ्रो आला नाही. 2 धावा मैदानाच्या आत कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा स्कोरबुकवर देखील अर्जित केल्या गेल्या. 2 धाव संख्येत 44 धाव फलकावर लागत आहेत. शेवटचा बॉल असलेल्या षटकामधील 19 बॉल 76 धावांची गरज. हा फटका चांगला असलेला बॅटची कडा किती थर्मन क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल होतोय. चांगला क्षेत्ररक्षण मात्र पायाच्या माध्यमातून बघायला मिळते. एकच धाव मैदानाच्या आत भयान शांतता करून टाकणारी ओव्हर मात्र बघायला मिळाली राजेशजी मेहता यांची. केवळ 4 धावा या षटकामध्ये आल्या. विकेट मात्र आली पण चांगलं. एक विकेट आली. 4च धावा. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या डीसीसी संघाकडून बघायला मात्र मिळाली. राजेश मेहताच्या गोलंदाजी मार्फत. हुकमी गोलंदाज हुकमी एक्का मात्र म्हणता येईल तो डीसीसी संघाचा. येणारे 18 बॉल आणि 75 धावांची गरज असेल. 18 बॉल 75 धावा म्हणजे 3 षटके येणं बाकी. प्रति षटकामागे 25 धावांची बरोबर गती राखणं आवश्यक आहे. म्हणजे काय तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 ते 4 मोठे फटके प्रत्येक षटकामागे येणं गरजेचं राहील. ते महाड वॉरियर्स हंटर संघासाठी. सामना हळूहळू डीसीसी संघ ह्या सामन्यामध्ये वरचढ होताना दिसते. 70 आणि 30 अशी समीकरण बघायला मिळेल. बऱ्याचशा धावा जमवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 45 धावा जमवल्या गेल्यात. राकेश गुजराती गोलंदाजी मार्कवर असेल स्वतःच्या कोट्यातील दुसरं आणि संघाचं 6वं षटक घेऊन. 6, 7, 8 3 षटके येणं बाकी असतील. 75 धावांचा डोंगर फोडायचा अजूनही महाड वॉरियर्स. पुढचा बॉल अतिशय वेगाने टाकलेला. पंचांचा इशारा देखील येतोय. फलंदाज मात्र बाद. वॉरियर्स हंटर संघाचं. कारण का बऱ्याचशा धावा जमवायच्यात. पराभवाच्या छायेच्या दिशेने जाताना दिसत महाड वॉरियर्स हंटर संघ. परंतु चांगलं कमबॅक भांडेल ह्यावेळी डीसीसी संघाचं. चांगली गोलंदाजी मेरिटवर केलेली गोलंदाजी. विकेट मात्र एक जाताना दिसत आहेत त्या महाड वॉरियर्स हंटर संघाच्या. जेवण देखील आलेलं आहे. जेवणाचा आस्वाद देखील सर्व समाज बांधवांनी घ्यायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांनी. पुढचा बॉल लोअर फुलटॉन ढकलून दिला. कॅच घ्यायची. अजून एक संधी. अजून एक विकेट. सगळ्या ट्रायलमध्ये देखील साहेल फायनल ऑडिशनमध्ये पोहोचला होता. इंजुरी झाली म्हणून तो पुढच्या ऑडिशनला जाऊ शकला नाही. आता निश्चित आपल्याला महाडचा अजून एक खेळाडू बघायला मिळाला सायन्स फील्डमध्ये सलील मेहता. पण इच्छा आहे. चांगलं कमबॅक होणं गरजेचं आहे आणि साहिल ते कमबॅक करल. ISP सारखी मोठी स्पर्धा देखील आपल्याला महाडचा एक सुपुत्र देखील खेळताना या पुढल्या वर्षी बघायला मिळेल. माझी इच्छा आहे साहिलनी मात्र येणाऱ्या महाडमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि आपला खेळ देखील दाखवा येणाऱ्या स्पर्धेमध्ये. चांगला गोल बॉल मात्र ह्यावेळेस गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथं मग थोडीशी मिसफिल्ड होते. चांगला झेल पकडला त्यानंतर मात्र यस पंतांचा इशारा आलाय. दोन धावा मिळत आहेत.
2 धावेने धावसंख्येत देखील भर पडते. पुढचा बॉल अजून एक स्लोअर पद्धतीचा मारा मारतो राकेशच्या माध्यमातून धावची संधी आहे. डायरेक्ट फेक होण्याची गरज होती. फेक मात्र अचूक होत नाहीये. एकच धाव मात्र मिळते. एका धावसंख्येत देखील भर पडते. हार्डलक प्रशांत. गोलंदाजी मात्र प्रशांतची हार चांगली झाली. 2 षटकामध्ये केवळ 14 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील घेतल्या. एस लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. यावेळेस पायाचा वेध घेण्यात आला. 1 धाव तो मिळाली. पुन्हा एकदा लेग बाजच्या स्वरूपात अंपायरांचा इशारा येतोय. 1 धावने धावसंख्येत भर पडते. 49 धाव फलकावर आतापर्यंत लागले ते महार वॉरियर्स हंटर संघाच्या. पुढचा बॉल राकेशचा चांगली गोलंदाजी मैदानामध्ये बघायला मिळते. राकेशच्या माध्यमातून अजून एक स्लोअर पद्धतीचा मारा मैदानाच्या आत बघायला मिळतोय. यावेळेस ओव्हरच्या स्वरूपात 1 धाव मात्र मैदानात घेतली गेली जाईल. एका धावेने 50 धाव फलकावर मात्र लागतायत त्या महाड वॉरियर्स हंटर संघाच्या. षटक देखील संपते. आतापर्यंत 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. केवळ 50 धाव फलकावर लागल्या. विकेट मात्र भरपूर काहीशा गेलेल्या आहेत. 4 विकेट 5 विकेट मात्र गेलेल्या आहेत. 5-5-50 अशी नाजूक स्थितीमध्ये मध्ये सापडलाय तो महाड वॉरियर्स हंटर संघ. येणारे 2 षटकं बाकी असतील आणि बऱ्याचशा धावा म्हणजे बघायला गेलं तर बरोबर 70 धावा अजूनही पाहिजेत 2 षटकांमध्ये. म्हणजे प्रत्येक षटकाला बॉलला षटकाराची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आहे कॅप्टन धीरज. गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रत्येक बॉलला षटकाराची गरज आहे. क्रिकेट आहे. अनिश्चितचा खेळ क्रिकेट मैदानाच्या आत चालू आहे. पहिला बॉल डॉटपॉईंटचा बॉल मैदानात. धीरज मात्र कॅप्टन चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत करते DCCA संघाकडून. गोलंदाजी मात्र मेरिटवर झाली ती DCCA संघाची. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत बघायला मिळाली आपल्याला. पुढचा बॉल इथं माझ्या बॅटची कडा घेतली गेली. राजेश म्हणतात चांगलं क्षेत्ररक्षण थोर मात्र अचूक होत नाहीये. एकच धाव समाधान म्हणायला लागते. एका धाव धावसंख्येत भर पडते. अजून एक पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्येत भर. 51 धाव फलकावर. सामन्यावर मात्र वर्चस्व दिसतोय तो DCCA संघ. चांगली गोलंदाजी चांगली मेरिटवरची गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला ह्या वेळेस. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचावर थोडंसं अपील मागितलं जाते परंतु एक डॉट बॉल मैदानाच्या आत बघायला मिळाला. अजून एक धीरजचा चांगली गोलंदाजी चांगल्या मेरिटवरची गोलंदाजी बघायला मिळते. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. चांगली लेनमध्ये मात्र धीरजने यावेळेस पकडले. पुरण मारण्याचा प्रयत्न. यावेळेस ओंकार गांधी बाद. अजून एक धक्का 6वा धक्का मात्र मिळतो DJ. यस पुढचा बॉल धीरजचा. यस यावेळेस दांडीगुल. यस जेवणाचा मात्र आस्वाद मात्र घ्यायचा आपण सगळ्यांनी. जेवण आलेलं आहे. सर्व मान्यवरांना बांधवांना खेळाडूंना विनंती आहे जेवण मात्र करून घ्यायचं. जेवणाचा आस्वाद आलेला आहे. जेवणाचा आस्वाद मात्र आपण घ्यायचा आहे. प्रसाद नवीन फलंदाज मैदानाच्या आत. सर्व काही मात्र बरोबर होतंय ते DCCA संघासाठी परंतु विपरीत होते महाड वॉरियर्स हंटर संघासाठी. हा एक सूचना आहे पाण्याची जार. जो कोण संघ किंवा खेळाडू घेऊन जात असेल इथून व्यासपीठाच्या बाजूनी तर ते परत आणून ठेवणं तेवढं गरजेचं आहे.
कोणी आणणार नाही, तुम्हीच नेऊन गेला, तुम्हीच घेऊन यायचंय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल प्रसाद पुटोलाच्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार जातोय. चौका शिल्लक राहिलेली आहे. विजयाच्या समीप जाताना दिसतं हळूहळू बीसीसीआय संघ पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय होतोय. येस निकेत मात्र येतोय, जेवणाचा आस्वाद घेणार आहे. पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल अंगाचा वेध घेणारा गोलंदाजी मैदानाच्या आत बाहेर मिळते अक्षयच्या माध्यमातून. ह्याच्या आधी षटकामध्ये अक्षयची स्लीप केल्या शेतात एक चांगला डान्स देखील बघायला मिळाला. तोच अक्षय गोलंदाजी मार्कवर. ओके ह्यावेळेस मात्र काय घडले मैदानाच्या आत बॉल निघून चाललाय फाईल. पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आत. हा बॉल डॉट व्हाईट बॉल येतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येत भर पडते. 57 धावा धावफलकावर लागत आहेत. यश केवळ औपचारिकता मात्र राहिलेली आहे. केवळ बॉल टाकण्याची औपचारिकता बाकी आहे. पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व मिळवला तो मात्र डीसीसी संघाने. गेल्या महिन्यातला एक वसपा मात्र काढलेला आहे महाड मुव्हर्स विरुद्ध, महाड वॉरियर संघाविरुद्ध. फायनलला मॅच मात्र डीसीसी संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्याचा बदला मात्र घेतला गेला यावेळेस महाडमध्ये येऊन डीसीसी संघाने. निश्चित पुढल्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये मॅचेस आहेत, त्यामध्ये चित्र वेगळं दिसेल अशा बाळगतो. चांगलं कमबॅक होईल महाड वॉरियर संघाचं. हे चालू राहणार. क्रिकेट म्हटलं की हे चालू राहणार. हे हार हे जीत हे क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळतं. नेहमी एक संघ वरचढ होत नाही तर एक संघ हार बघायला मिळते, एक संघ वरचढ होतो. आज मात्र भारतीय संघाची मॅच आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध संध्याकाळी 7 वाजता T20 सामना आहे वर्ल्ड कप मधला. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स सीमारेषा पार. मॅच फिनिश.